कारण ही गोष्ट मी सांगते 73 सालात 1973 सालातली. पण त्यावेळेला गाडगिळ सराफ हे सगळे एकत्र व्यवसाय करत होते. हो, दाजी काकांनी तेवढंच धरलं की अरे बापरे, गाडगिळांची सून आणि बाहेर नोकरी करायला जाणार. कित्येक लोक लग्नाच्या वेळेला येऊन सांगायचे ना, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत पण मंगळसूत्र घ्यायचंय मला, मी हप्त्यानी पैसे देईन. दाजी काका देऊन टाकायचे. त्यावेळेला सोन्याचे भाव काय होते? ती सुरुवात माझ्या लग्नाला 220 रुपये 10 ग्रॅम सोन्याचा भाव होता. सोन्यात मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का? तुमचं काय होतं माहितीये का, तो काळ असा होता की बायका नोकरी खूप कमी करायच्या. चांदीचं तर त्याहून वाईट परिस्थिती आहे. बरोबर. त्यावेळेला मेकिंग चार्जेस माफ अशा जाहिराती येतात. हो, तर हा मार्केटिंगचा एक प्रकार आहे. मार्केटिंगचा प्रकार. अजूनही असं वाटतं की जी इन्व्हेस्टमेंट, सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची जी सवय लावली ना, ती पीएनजीनेच त्यावेळेला रुजवात केली. वुमन की बातचा एपिसोड तुमच्यापर्यंत आणण्यात सहकार्य केलेलं आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी. ही जी साडी मी घातली आहे ही प्रथा सारीजची आहे. कविता कोपरकर हिचा ब्रँड. कविताचं दालन आत्ता ठाण्यामध्ये ओपन होतोय. वैशाली काकू, हे बर्वा स्किन थेरपी प्रोडक्ट्स आहेत. ओके. आणि हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स पासूनचे प्रोडक्ट्स आहेत. यातले काही प्रोडक्ट्स हे गाईच्या तुपापासून पण केलेले आहेत. आणि खूपच महत्व. आणि हे तुम्ही नक्की वापरा, तुम्हाला नक्की आवडतील हे. ओके, थँक्यू. आपल्या या परिवारामध्ये नवीन ॲडिशन आलेले आहेत नेत्राज प्रोडक्ट्स. नेत्राज इंडियन मील्स हे सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनवलेले आहेत. ह्याच्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. वैशाली काकू या गाडगिळ सराफ, गाडगिळ पेढी याच्या पुण्यातल्या पहिल्या फिमेल एम्प्लॉई. बरोबर. फॅक्च्युअली हे बरोबर आहे. म्हणजे खरं तर पूर्ण सराफी व्यवसायात मी पहिली आहे अख्ख्या पुण्यात. तोपर्यंत एकही सेल्स गर्ल पण नव्हती कोणी. म्हणजे दुकानात काम करणारे सगळे पुरुष होते. तेव्हा मी इंट्रोड्यूस केलं की म्हटलं आपण जर बायकांना ठेवलं इथे तर त्या म्हटलं कुठल्याही बाईला पटकन समजू शकतील की तिला नक्की काय हवं येते. आणि कसं होतं मग की असं बाई दाखवलं गळ्यात घालून की कसं दिसतंय बघा तुम्ही, हे नवीन आलंय. तर ह्या गोष्टी ज्या करता येतात ना त्या ह्या लोकांना, पुरुषांना जमत नाहीत. तू सांगशील ते मी देणार असं होतं. पण हे असं करण्यामुळे आणि म्हणून ट्रायल म्हणून एक मुलगी ठेवली पहिल्यांदा आम्ही की जी लग्न झालेली बाई होती, मॅच्युअर्ड होती, तर तिला ठेवलं सेल्स गर्ल म्हणून. आणि मी माझ्याबरोबर अकाउंट्सचं काम करायला एक बाई घेतल्या. अशा दोघी जणी एकदम आम्ही एनरोल केले आमच्याकडे पीएनजी मध्ये. आणि तेव्हा पीएनजी असं नाव नव्हतं, तेव्हा गाडगिळ सराफ होते. कारण ही गोष्ट मी सांगते 73 सालातली, 1973 सालातली. त्यामुळे आज त्याला 50 वर्ष झाली. तर जुना काळ होता, तेव्हा खरंच बायका अशा दुकानात काम करत नव्हत्या फारशा. सेल्स गर्ल किंवा हे म्हणजे दुकानात कदाचित थोड्याशा असतील पण प्रमाण खूप कमी होतं. सगळे पुरुषच जास्त होते तेव्हा. आणि मग त्या बाईंना ठेवल्यानंतर तो रिस्पॉन्स खूप छान मिळाला. अच्छा. हां. तर मग असं झालं की आणखी ठेवूया आपण मुली. आणि त्या पहिल्या आल्या तेव्हा तर त्या जहागीरदार म्हणून होत्या, खूप घाबरल्या होत्या की अहो मला जोखीम हाताळायची सवय नाही आहे एवढी, मग कसं होईल माझ्या हातनं. मी म्हटलं काही काळजी करू नका, सरावाने होईल, फक्त लक्ष द्या तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे, म्हणजे मग काही होणार नाही म्हटलं. आणि मग त्या अगदी पूर्ण रिटायर होईपर्यंत 60 वर्षापर्यंत त्यांनी आमच्याकडे काम केलं. क्या बात आहे. 1832 मधली ही पेढी सांगलीपासून सुरुवात झालेली. आणि मला वाटतं दाजी काकांनी पुण्यामध्ये ही तुम्ही म्हणताय तसं आता 68वं वर्ष असेल हे. 1958 साली पुण्यात सुरू झाली पेढी. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा रुजू झालात कामाला लग्नानंतर, तर त्यावेळेला आता तुमच्या कारकिर्दीलाही ऑलमोस्ट 50 वर्ष झाली. त्यामुळे लग्न झाल्या तुम्ही कामाला इथंच आलाय. पण तुमचं शिक्षण हैदराबादचं असं तुम्ही सांगितलं. मी ग्रॅज्युएट हैदराबादला झाले, बीकॉम हैदराबादला झाले. आणि मग पुढे एमकॉम मी इथे पुण्यात केलं. तर MES मध्ये जात होते. तर मी आधी म्हटलं BMCC कॉमर्स कॉलेज आहे, पण सगळेजण म्हणाले इतक्या रात्रीचे क्लासेस होते BMCCला तेव्हा. एमकॉमचे 6:30 ते 8:30. आणि 50 वर्षापूर्वी तो इतका सुनसान रस्ता होता BMCC पासून डेक्कन पर्यंत पोहोचायला.
सगळेजण म्हणाले नको बाबा इतक्या रात्रीची तू एकटी येणार आणि कसं काय. आणि मग MES मध्ये सकाळचे होते 7:30 ते 10:30. त्यामुळे ते छान होतं. मग त्यामुळे मग तिथे गेले मी. आणि मला खरं पुण्यातली काही तशी माहिती नव्हती. मग इथे जा तर इथे जा असं. तर सौरभशी बोलताना माझं त्याच्याशी जेव्हा तुमच्याबद्दल आईबद्दल थोडंसं सांग रे सौरभ मला असं मी जेव्हा विचारलं तेव्हा सौरभ आणि राधिका दोघांनी सांगितलं की तुम्ही एंटायर अकाउंट्स हँडल करत होता. हां, तर या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेला हा व्यवसायच वेगळा आहे आणि हा व्यवसाय जास्त पुरुषप्रधान आहे आणि एंटायर अकाउंट्स हँडल करायचे म्हणजे त्याच्यात अगदी सोनं सोर्स करण्यापासनं ते पेमेंट्स करण्यापासनं. मी तुला सांगते दुकानात मी आमचं समोर बँक ऑफ इंडियात अकाउंट होता करंट अकाउंट म्हणजे. तर रोज किती चेक सोडलेले आहेत आज किती कॅश भरायला हवी आहे म्हणजे हा तर काय सगळेच जण हिशोब करतात. तिथे एक सुवर्णा कुन्नूर म्हणून होती. मला नावं आठवत आहेत अजून. त्या सगळ्या इतक्या माझ्या मैत्रिणी झाल्या कारण रोजच बँकेशी संबंध होता ना. तर आणि सांगायचं म्हणजे ती माझ्याबरोबर चायना ट्रिपला होती बरोबर. आणि सगळ्यांना ट्रिप कुठल्या सालातलं होतं हे लेटेस्ट आहे आत्ताच एक 10 वर्षापूर्वीचं. तर तेव्हा तिने ही गोष्ट सांगितली तिथे की म्हणाली की वैशाली काकू जेव्हा अकाउंट्स बघत होत्या तेव्हा आम्ही त्यांना कधीही फोन करायचा असेल तर 2 वेळा चेक कर त्याच्याशिवाय मी फोन करणार नाही म्हणायच्या. कारण म्हणाले त्या इतकं परफेक्ट सांगतात की आज हे चेक येतील एवढी कॅशच भरायला लागणार आहे मला आणि तेवढी कॅश भरलेली आहे. तर म्हणाले इतकं परफेक्शन आमचं स्वतःचं बँकेत असून नव्हतं पण म्हणाले. आणि हे त्यांनी आमच्या केसरीच्या ट्रिपमध्ये सांगितलं होतं सगळ्यांना मुद्दाम. त्यावेळेला एक्साईज असेल त्यावेळेला म्हणजे आता GST पण आहे तर त्यावेळेला एक्साईज होतं ना. तेव्हा एक्साईज होतं बिलांवर शिक्के मारून आणायला लागायचे एक्साईजचे त्याच्याशिवाय बिल फाडता यायचं नाही आम्हाला. पण गाडगिळांना एवढी सवलत होती की एका वेळेला 5-5 पुस्तकं ते शिक्के मारून द्यायचे बाकीच्यांना 1 पुस्तक द्यायचे फक्त. पण त्यावेळेला गाडगिळ सराफ हे सगळे एकत्र व्यवसाय करत होते आणि त्यावेळेला तुम्ही हे हँडल करत होता तर बाकीच्या लोकांचा तुमच्यावरचा विश्वास हा देवनपासनं होता का तो देवनपासनं म्हणजे झालं काय की माझा रिझल्ट लागला आणि मी एक दिवस संध्याकाळी दुकानात गेले होते तर बाय चान्स माझे प्रिन्सिपल तिथे MESचे आमचे आलेले होते. तर दाजी काकांनी ओळख करून दिली ही माझी सून म्हणून. तर म्हणाले आणि तुमची विद्यार्थिनी म्हणाले. तर ते म्हणाले हो का. म्हणाले काय आता मग तू काय करतेस तुझा काय म्हणजे झालं. तर म्हटलं काही नाही आता MCOMचा रिझल्ट लागला आता म्हटलं विचार करते की CA करावं का आणखी काही करावं असं म्हणजे नाही म्हणजे मॅनेजमेंटचं काही करावं का हे करावं असा मी विचार करते. म्हटलं CA करायचं. तर माझ्या सासूबाई तर म्हणाल ते CA ला अगं ऑडिटला कुठे कुठे पाठवतात आणि हे तुला जमणार आहे का सगळं म्हणजे बाहेर जाऊन करायला असं. तर म्हटलं मी विचार करते की काय करावं अशा मनस्थितीत होते मी. तर तेव्हा मग ते मला म्हणाले की उद्यापासून शाळेत म्हणाले कॉलेजमध्ये शिकवायला ये ना म्हणाले ज्युनियर कॉलेज सुरू झालंय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू काहीही त्यांनी मला विचारलं नाही. बाकीचं किती टक्के मार्क मिळाले हे सुद्धा विचारलं नाही. उद्यापासून ये म्हणाले शिकवायला. आणि तेवढं म्हणल्यानंतर दाजी काकांनी तेवढंच धरलं की अरे बापरे गाडगिळांची सून आणि बाहेर नोकरी करायला जाणार. अगं कारण गाडगीळ संस्थानिक सांगलीहून इथे आलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे वातावरण संस्थानिक होतं की असं म्हणजे बँकेत गेलं तरी मला ते म्हणायचे की तू आपली मॅनेजरच्या खोलीत बसत जा आणि तिथून त्यांना सांग म्हणजे ते काम करून घेतील. म्हटलं कशाला माझ्या पण ओळखी होतील ना आणि 1 to 1 बोलणं जेवढं हे होईल तेवढं चांगलं ना. कुणी कॅबिन मध्ये मॅनेजरनी बोलवलंय म्हणलं की आधी सगळ्यांना वाटतं अरे बापरे काय चुकलंय माझं असं. तर म्हटलं कशाला माझी मी जाईन. आणि ह्याला मुख्य कारण म्हणजे माझ्या वडिलांनी मला लहानपणी ड्राफ्ट कसा काढायचा बँकेत जाऊन पैसे कसे ते म्हणाल तू आत्ता ना कुणालाही विचारू शकतेस की तू लहान आहेस अजून आणि माझ्याबरोबर चल मी तुला शिकवतो. आणि तेव्हा कसं कुठली मासिकाची फी भरायची आमकं करायचं की ड्राफ्ट काढून त्यांना पाठवायचा त्याच्याशिवाय होत नव्हतं. तर आता हे ऑनलाईन सगळं ट्रान्सफर वगैरे झालं पण तेव्हा हे काही नव्हतं. तेव्हा मग असंच हाताने सगळं करायचं. आणि तर म्हणाले लॉकर उघडायचा कसा सही कुठे करायची असते सगळं म्हणाले एकदम महत्त्वाचं आहे ना. पण हो म्हणजे हे सगळं शिकलं पाहिजे. आणि म्हणजे लाईटचं बिल भरून ये शाळेतनं येता येता कॉलेजमधनं येता येता आमकं काम कर म्हणजे असं की सगळ्याची सवय व्हायला पाहिजे करायला लागो न लागो. आणि
माणसं असतील तरी आपल्याला म्हणाले माहिती पण पाहिजे की काय करावं लागतं तिथे जाऊन. आणि तर म्हणाले ह्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणजे वडील पण तुमचे प्रोग्रेसिव्ह होते. वडील खूप प्रोग्रेसिव्ह होते आणि त्यामुळे म्हणजे. पण तुम्ही हैदराबाद मध्ये कशा काय? माझे वडील ग्लॅक्सो मध्ये कामाला होते. अच्छा. आणि त्यांना साऊथ झोन होता त्यामुळे मग आम्ही हैदराबाद मध्ये होतो. पण दाजी काकांनी तुम्हाला खूप मेंटरिंग केलं. दाजी काकांनी लिटरली तुम्हाला हाताला धरून सगळ्या गोष्टी शिकवल्या असणार. अगदी. म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. अगदी अगदी. म्हणजे दुकानातल्या गोष्टी तर होत्याच, पण म्हणजे दाजी काकांचं कसं होतं की समोर तू जर आलीस ना तर मग आता तुझी मुलं काय करतायत, लग्न झालं असेल तर मग जावई काय करतायत, मुलगी कुठे राहते आता, तिला सांगा बरं का आता लग्न झालंय तिची, तिने खरेदीला यायला पाहिजे. आणि प्रत्येक आया सांगायचे आहे की हो मी तिला सांगून ठेवलंय वर्षातली 3 गुरुपुष्य, पाडवा, दसरा ह्याला जाऊन सोनं घ्यायचं. म्हणजे कस्टमर रिलेशनशिप ते शिकावं ते उपजतच होतं त्यांच्या. मग लोकांना म्हणजे इतकं ते आवडायचं ना की दाजी काकांना पर्सनल टच आहे त्याला, की ते अगदी माझी वैयक्तिक चौकशी करतात आणि म्हणजे आमचे रिलेशन्स खूप चांगले आहेत असं. आणि मग त्यामुळे पिढ्यानपिढ्या अशा येत गेल्या ना. मला वाटतं पेढी PNGच्या इथपासूनच गुरुपुष्यामृत किंवा हे जे सण दाजी काकांनी सुरू केलं. करेक्ट करेक्ट. नाही तर पूर्वी सोनारनं ज्या लोकांना हवाय त्यांना तोडून नुसतं सोनं द्यायचे, वळी करणं आणि मग ते द्यायला सुटसुटीत होतं ना जास्त वळ केलं की. त्यामुळे मग तशी त्यांनी हे पद्धत सुरू केली. आणि मग लोक घरी, पूर्वी सोनार हे घरी जाऊन द्यायचे, हे सोनं तुमचं असं. मग लोक दुकानात आपल्याकडे यायला लागले सगळेजण, असं झालं ते. पण म्हणजे त्यांचं पब्लिक रिलेशन वाखाणण्यासारखं होतं आणि मेमरी शार्प होती की कुठलीही गोष्ट ते अगदी त्यांची नावासकट विचारायचे की मग हे काय करतात ते काय करतात. आणि मग लोक पण खूप भरभरून बोलायचे की आपली काही अडचण असेल तर, आमका असेल तर. आता कित्येक लोक लग्नाच्या वेळेला येऊन सांगायचे ना माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत पण मंगळसूत्र घ्यायचंय मला, मी हप्त्यानी पैसे देईन. दाजी काका देऊन टाकायचे की ते म्हणायचे. म्हणजे माणसाची पारख होती की हा माणूस बुडवणार नाही ह्याची खात्री असायची. हे सगळं शिकणं ना ह्याला कोणी काही हात धरून शिकवत नाही अक्षरशः. तर हे आपल्याला उपजत म्हणजे शिकावं लागतं. बघून बघूनच ह्या गोष्टी आपण शिकतो. तर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. तुम्ही मार्केटिंग मध्ये इन्व्हॉल्ड होतात त्यावेळेला? कारण मला आठवत आहे काकूंची आणि माझी ओळख ही एक 25 वर्षापूर्वीची असेल. कारण की मी जाहिरात क्षेत्रात आले आणि जे अकाउंट मला हँडल करायला दिला होता तो गाडगिळांचा माझ्या सुदैवानी होता. तेव्हापासून मी काकू आणि असं सौरभ यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. सौरभ गाडगिळ हे काकूंचे थोरले मुलगा. आणि सौरभ जे काम करतो आहे आणि सौरभने ज्या वेगाने आत्ता PNG हा ब्रँड पसरवलेला आहे. सो आत्ता मला असं वाटतं की नॅशनली इंटरनॅशनली धरून 50हून अधिक दालनं असतील. नाही आता 60 पेक्षा जास्त झाली. आणि 65 वगैरे मागच्या वर्षी IPO निघाला. त्यामुळं अब्जा देशांच्या ह्याच्यामध्ये पण सौरभ आता वेगाने पुढे चाललेला आहे आणि खूप छान, खूप प्राऊड फीलिंग करतोय. म्हणजे आई म्हणून मला तर खूप अभिमान आहे. म्हणजे अगदी असा की आपला मुलगा एवढा कर्तृत्ववान निघालाय ह्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे सो दाजी काकांच्या कारकिर्दीमध्ये हे जे गुरुपुष्यामृत असेल किंवा हे जे सणवार असेल आणि त्यावेळेला ज्या जाहिराती त्यांनी सुरू केल्या तर हे करत असताना जाहिराती खूप कमी होत्या असायच्या. म्हणजे बघितलं ना तर त्या फ्लॅश पब्लिसिटीच्या गोखले त्या येऊन दुकानातनं जाहिरात घेऊन जायच्या. म्हणजे अगदी चितळे, गाडगीळ म्हणजे असं ठरलेलं असायचं की ह्या सणांना ह्याला द्यायची. मग ती गजांत लक्ष्मी वगैरे असं काहीतरी त्याच्या बरोबर असायचं चित्र. म्हणजे अगदी की ऐश्वर्याचं प्रतीक असं. आणि मग दसऱ्याच्या मुहूर्तावर हे करा वगैरे असं. सो भारतामध्ये मला असं वाटतं ही एकमेवच पेढी असेल की ज्याची ही एवढी परंपरा आहे. कारण गाडगीळ म्हणलं तर आपण विश्वासार्थ हे एक इक्वल्स टू झालंय ना. म्हणजे आणि ब्रँड आता खूप मोठा झालाय त्यामुळे लोकांना खरेदी करायला असा विश्वास वाटतो जास्त. की कुणीही नवखं पुण्यात आलं ना तर IT मधले तर खूप लोक नवीन येतात ना तर ते म्हणाले आम्ही आमच्या मित्रांना वगैरे विचारतो की कुठे जावं तर प्रत्येक जण तुमचं नाव सांगतात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. आमची काही ओळख नाही, आम्ही बाहेर गावाहून आलेलो आहोत असं. पण
पण सो मी लग्न झाल्यानंतर कामाला लगेच सुरुवात केलीत, पण मग आता जर का मी असा आत्ताच्या ह्याच्यात हा प्रश्न आणि अजूनही हा प्रश्न पडतोच की घर आणि व्यवसाय किंवा घर आणि नोकरी ही तुम्ही ती कसरत कशी केलीत? कारण घरी तर येणं जाणं तुमच्या इथं खूप होतं आणि फॅमिली होती. दाजी काका तर कित्येकांना चला आपण चहा घ्यायला घरी जाऊया, म्हणजे ते दुकानात बसून मग बोलणं होत नाही, मग त्यांना घेऊन यायचं, चहा करायचा, असं सगळं म्हणजे ते व्हायचं. पण घरात आमच्या काय होतं, एक 24 तासाचा माणूस होता, पण तो होता. आणखीन माझ्या सासूबाई आणि माझ्या आत्ते सासूबाई दोघी होत्या, आणि माझ्या आत्ते सासूबाई ज्यांना आम्ही अक्का म्हणायचो, तर त्यांनी माझ्या मुलांचं खूप केलेलं आहे. म्हणजे आईपेक्षा अक्कावर जीव त्यांचा होता म्हणण्यापैकी आहे, इतकं प्रेमाने केलेलं आहे त्यांनी. म्हणजे अगदी भरवण्यापासनं लहान असताना त्यांना मी दुकानात न्यायच्यात कित्येक वेळा मुलं झोपलेली असायची की त्या वर घेऊन जायच्या, रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगायच्या त्यांना काहीतरी. म्हणजे लॉंग वर्किंग आवर्स होते तुमचे, वाढत गेले तास. मी दुकान बंद होईपर्यंत थांबत होते. त्यावेळेला दुकानाच्या वेळा काय होत्या? सकाळी 8:30 ते 12:30 आणि नाही 9 ते 12:30 आणि संध्याकाळी 3 ते रात्री 8 साडेआठ. आणि तुम्ही पूर्ण वेळ तिथे? नाही, मी सकाळची जात नव्हते, मी संध्याकाळी फक्त जात होते दुकानात. बरं. आणि मग नंतर ना हिशोब बघायचे, प्रत्येक सेल्समनने आज किती विक्री केलेली आहे काय, कारण तेव्हा कम्प्युटर नव्हते ना, हे सगळं मॅन्युअली करायला लागायचं की आजचा सेल किती झालाय, स्टॉक किती कमी झालेला आहे, खरेदी किती करायला हवी आपल्याला. म्हणजे हे आपण सांगितलं की पुढचा हे करायचे. ते मला असं आठवतंय की तुम्ही त्यावेळेला कम्प्युटरायझेशन अकाउंटिंग मधलं तुम्ही इंट्रोड्यूस केलं. मी पहिल्यांदा केलं. माझा एक मावस भाऊ होता, तर त्याचं स्वतःचं कम्प्युटरचं हे होतं, ऑफिस होतं त्याचं स्वतःचं, आणि तो प्रोग्रामिंग वगैरे करत होता तेव्हा. तर मग मी त्याला विचारलं, म्हटलं अरे आमच्या ह्याला बिलं करणं आणि ते फायनल अकाउंट्स पर्यंत जाणं, आणि नुसती बिलं नाही तर कारागिरांचं जे काम असतं ना, ते आम्हाला सगळं मॅन्युअली लिहायला लागायचं. पुन्हा कारागिरांसाठी स्लिप्स करायच्या, मग त्या परत कार्बन घालून बिलं जशी करतो तशा त्या स्लिप्स करायच्या, आणि मग प्रत्येकाच्या नावाने लिहून ठेवायचं की हे ह्याला द्या, ते त्याला द्या. सगळंच मॅन्युअल होतं त्यावेळेला, सगळं मॅन्युअल होतं. म्हणजे आधी मी करत होते, मग पराग दुकानात आल्यानंतर पराग करायला लागला, तर त्याच्या मुली म्हणायच्या जेव्हा तो करायचा घरी जाऊन ना, तर बाबांचं होमवर्क आलंय दुकानात. तर म्हणजे ते दिवस खूप वेगळे होते आणि एकमेकांची ॲफिलिएशन खूप होतं. असं की सगळेजण दुकानात एकत्र असायचे, मग रात्रीचं जरा काहीतरी बोलणं व्हायचं इतर सुद्धा, म्हणजे असं प्लॅनिंग होत असेल, प्लॅनिंग होतं. त्यामुळे सगळे कारागीर जे जुने होते ते अगदी मुलाचं लग्न ठरलं तरी अगदी तुम्ही नक्की यायचं आमच्याकडे लग्नाला वगैरे, म्हणजे इतका आग्रह करून जायचे. त्यावेळेला सोन्याचे भाव काय होते? तुम्ही आलात त्यावेळेला? मी अगदी सुरुवात माझ्या लग्नाला 220 रुपये 10 ग्रॅम सोन्याचा भाव होता. आणि म्हणजे तेव्हा सगळ्या 10 रुपयाच्या नोटा यायच्या, हार्डली 100 रुपयाच्या नोटा यायच्या. कारण गुरुपुष्याला 1 ग्रॅम आणि 2 ग्रॅम घ्यायचं असलं की काय 20 रुपये दिले की 1 ग्रॅम सोनं मिळतं तुला. 20 रुपये. आणि मग दसऱ्याला भाव झाला 250 रुपये. तेव्हा सगळेजण बापरे भाव वाढलाय, म्हणजे 250 रुपये झाला. आणि असा वाढत वाढत पुढे गेला. पण मग तेव्हा जेव्हा लहान सौरभ होता ना, तेव्हा त्याला त्या नोटा हाताळायला आणि मोजायला खूप आवडायच्या. मग ते रात्रीच्या वेळेला दुकान बंद झालं की मग आम्ही तो सगळा गठ्ठा ओतून मग तिथे त्या सॉर्टिंग करायचं. आणि मग तेव्हा मशीन नव्हती, त्यामुळे सगळं मॅन्युअली करायला लागायचं. मग त्या परत आपण एकदा लावल्या नोटा की परत दुसऱ्याला द्यायचे की डबल चेक कर आणि सही कर वर त्याच्यावर की डबल चेक झाली आहे, म्हणजे बंडल डबल, म्हणजे उद्या बँकेत भरताना प्रश्न येत नाही ना की पुन्हा पुन्हा मोजा आणि हे करा असं. तर ते अखंड मला म्हणजे ते डोळ्यासमोर चित्र येते की आता की तुम्ही बोलताना की नाही, कारण नाही खूप बंद झाल्यावर पुढचा 1-1.5 तास याच्यातच जाणार. म्हणजे अगदी सतरंजी घालायची, त्याच्यावर नोटा सगळ्या हे करायच्या आणि मग लावायच्या त्या नोटा सगळ्यांना 4-5 जणांतरी बसवावं लागायचं की चला एकाने नोटा लावा, दुसऱ्यानी मोजायला घ्या, तिसऱ्यानी डबल चेक करा, असं. म्हणजे जसा तुमच्या सेल्स गर्ल्स वाढत गेल्या आणि तुम्ही जसं आणि त्याच्यामध्ये आणि गुंतत गेलात दुकानांच्या कामांमध्ये, तसा आत्ता आपण HR म्हणतो, तेव्हा
त्या बायका तुमच्या जवळच येत असतील ना त्यावेळेला, तुम्ही त्यांना सांभाळत असाल. म्हणजे युनिफॉर्म करायचा तरी आधी जरा असा एक आधी पंजाबी ड्रेस केले होते, मग झालं की नको कॉर्पोरेट स्टाईल म्हणून साड्या पाहिजेत, मग त्या साड्या, मग ते दरवेळेला साड्या बदलायच्या. पण मग नंतर ह्या सगळ्यांनी ठरवलं शाळेचा युनिफॉर्म कुठे बदलतो, मग आपण कशाला साड्या बदलायच्या दरवर्षी. म्हणजे आता मग एकच ब्रँड आपला, म्हणजे लोकांना कुठेही लक्षात येतं की असं. तर मग ते तसं सुरू झालं नंतर. पण मग तेव्हा ते सुरतहून डिझाईन्स मागवायची, जरा बघायच्या कुठल्या साड्या आहेत ते, मग त्यातली कुठली चांगली दिसते मुलींना, असं सगळं. तुम्ही पण ह्याच्यात म्हणजे सोनं किंवा डायमंड्स असतील, हिरे मोती, ह्याच्यातलं तुम्ही प्रशिक्षण ऑन द जॉबच घेतलं? मी त्यातलं खरं काही फार जाणत नव्हते. मी आपली हिशोबाच्या बाबतीत बघत होते सगळं. आणि सोनं घेणं हे पार्टनर करायचे तेव्हा ना, त्यामुळे म्हणजे माझे मिस्टर होते, अजित होता तेव्हा, तर हे लोक. आणि राजाभाऊ धंद्यात खूप चांगले होते ते. म्हणजे ते त्यांचा काउंटर बंद करायचे डायमंडचा आणि मग इकडेच यायचे, वहिनी काय करायचे आमकं, म्हणजे असं सगळं. अख्खी फॅमिली, मोठी फॅमिली होती. मोठी फॅमिली, सगळं मॅन्युअली व्हायचं. आणि सगळं मॅन्युअली व्हायचं. आणि हे जे सराफांचं लिहायला लागायचं ना, की सगळ्यांच्या ऑर्डर्स काय काय ते, आणि शेवटी मॅन्युअल करताना ना कुठेतरी बांगडीचा साईज 35च्या 36 लिहिला गेला, किंवा वाईस वर्सा काही झालं तरी त्या जेव्हा तयार होऊन यायच्या तेव्हा गिऱ्हाईक म्हणायचं साईज चुकलाय, आमचा नाहीये हा. किंवा एखाद्या वेळेला डिझाईन, कारण माणूस आहे शेवटी, मॅन्युअली चुका होऊ शकतात. तर मग तसं झालं की पंचायत म्हणून म्हटलं बाबा हे काम त्या कम्प्युटरवर यायला पाहिजे मला. म्हणजे पहिली अट म्हणजे ती होती. पण इतका विरोध होता म्हणून. 90 सालातलं म्हणताय तुम्ही? हो. तर दुकानात इतका विरोध होता की बहिणी हाती बिल करायला आम्हाला अर्धा मिनिट सुद्धा लागत नाही. चेंजला रेझिस्टन्स असतो. चेंजला रेझिस्टन्स असतो. तर म्हणाले आणि तुम्ही आता हे सुरू करायचं, हे बिल छापायला आपल्याला 1.5 मिनिट लागतो. तर एवढा वेळ म्हणजे म्हणाले दुप्पट वेळ लागतोय. मी म्हटलंय बघ चुका पूर्ण जातील, तुमच्या कॅल्क्युलेशन मधल्या चुका, लिहिण्यातल्या चुका, अनावधानाने ते पण लिहिताना चुकतात अगं काही वेळेला ना. तर मग म्हटलं ह्या सगळ्या चुका मिनिमाइज होतील की एकदा कम्प्युटरला फीड केलं की मग ते सोनाराकडे जाताना ते चूक होणार नाही परत काही आपल्या हातनं. तर म्हणून म्हटलं आपण हे करायचंय. सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का, म्हणजे हा खूप बेसिक प्रश्न असेल, पण अजूनही एशियन कंट्रीजमध्ये, चायना असेल, इंडिया असेल, सोनं मुबलक प्रमाणात लोक घेतात, ॲज अन इन्व्हेस्टमेंट घेतात. खरंय. म्हणजे परवा आलं होतं ना की बायकांचं जर सगळं सोनं बाहेर काढलं तर अमेरिकेपेक्षा जास्त आपल्याकडचं हे होईल. किंवा बँका पण आता खूप सोनं घेतात, किंवा बुलियन ट्रेडिंग होतं. पण मग सोनं खरेदी करावं, सोन्यात मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का? तुमचं काय होतं माहितीये का, तो काळ असा होता की बायका नोकरी खूप कमी करायच्या, आणि केली तरी अशी क्लार्कची नोकरी, म्हणजे इतपतच अशा टॉप एक्झिक्युटिव्ह आणखीन आपला स्वतःचा ओन बिझनेस सुरू कर असं नव्हतं, एवढं डॅशिंग कोणाचंच नव्हतं. तर त्यामुळे मग तेव्हा कसं होतं की ऍज अ सिक्युरिटी म्हणून तेवढंच बाईजवळ असायचं. स्त्रीधन म्हणतो आपण तसं. हा, स्त्रीधन. आणि तुम्हाला ते स्त्रीधन म्हणून डिक्लेअर करता यायचं. म्हणजे इन्कम टॅक्सला तुमचं स्त्रीधन, आणि तेव्हा स्त्रीधन पूर्ण माफ होतं, म्हणजे त्याच्यावर टॅक्स पडत नव्हता काही. तर त्यामुळे मग ते जास्त सोयीचं व्हायचं आणि सिक्युअर्ड असायचं की समजा उद्या रेड झाली तरी बाबा घरात एवढे दागिने दिसत आहेत तर हो बाबा आमचं डिक्लेअर केलेलं हे सोनं आहे असं. म्हणजे पण तुम्हाला जर का कोणी बायका जर का त्यावेळेला काही, किंवा आत्ताही ज्यावेळेला तुमचा एखादा गायडन्स घेतो ना आपण, इतक्या वर्ष तुम्ही आहात, तर काय तू ये, अजून सुद्धा असतं की तू ये दुकानात. म्हटलं आता मी काही करत नाही, पण तू आलीस की जरा बरं असतं की एकीला एक आपल्याला तू सांगशील हे चांगलं आहे हे नाही आहे असं म्हणून. आजच्या मुलींना तुम्ही हे ॲडवाइस द्याल का की नाही तू महिन्याला काही का असे ना पण तू थोडं सोनं घेत जा? ॲडवाइस द्यायची गरजच नाही, मुली आपोआप सेव्हिंग करायला लागतात. आणि त्यांच्या आया शिकवणाऱ्या असतात ना की थोडं थोडं घे. मुलीच्या आत्ताच परवा मी सिंहगड रोडच्या वाढदिवसाला गेले होते, 1 वर्ष झालं ना, गेल्या वर्षी नवरात्रात सिंहगडचं उघडलं. तर म्हटलं वाढदिवस आहे, मग मी तिथे गेले होते त्या दिवशी, मुद्दाम फोनही आला होता, काकू येताय ना तुम्ही. तर एक बाई सांगत होत्या की इतके दिवस मुलीचं लग्न म्हणून मुलीसाठी सोनं घेत होते
आता मुलगाही बरोबर आलेला होता. आता हा मुलगा ह्याचं लग्न करणार आहे मी, अजून वेळ आहे म्हणाले 1-2 वर्ष. पण मग आता त्याच्यासाठी सुरू केलंय सेव्हिंग. म्हणाल्या की दर महिन्याला येऊन काहीतरी घ्यायचं सोनं आपलं. मला वाटतं दाजी काकांच्या काळामध्ये भिशीची कल्पना सुरू झाली होती तेव्हा. मला ती अशी पुढचं. पण आता तर पुष्कळ केलंय की दर महिना सोनं घेऊन ते सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता. की भाव वाढत चाललेत जसे. जेव्हा 25,000 भाव झाला ना माझ्या कारकिर्दीत, तेव्हा सांगते की इतकी गर्दी झाली होती की 25,000 भाव झालाय म्हणजे. तेव्हा बघ जनता सरकार 77 साली आलं होतं आणि मग त्यांनी सोन्याचे लिलाव सुरू केले आणि मग ते दर लिलावाला बोली वाढत जायची असं करत करत ते भाव 25,000 गेले तेव्हा. आणि 25,000 भाव झाल्यानंतर तेव्हा अक्षरशः सोनं बाजारात मिळत नव्हतं. जी आता परिस्थिती आहे तीच की आता ऑननी सोनं मिळतंय. म्हणजे सोन्याचे भाव इतके वाढून सुद्धा त्याच्यावर वर पैसे दिल्याशिवाय सोनं मिळत नाही अशी अवस्था. म्हणजे सोन्याचं शॉर्टेज आहे आपल्याकडे सध्या. अच्छा. चांदीचं तर त्याहून वाईट परिस्थिती आहे. चांदीत म्हणजे तर फक्त बिलं करून देतो की एवढं तुम्हाला चांदी देणं आहे. लोक म्हणतात कॅश घेऊन टाका, चांदी कधी पण द्या, कारण कुणाला गरज नाही आहे आता त्या चांदीची. फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवायची आहे. मागे तर सांगते मी, चांदी अशी जेव्हा वाढत होती 50-60 हजारावर गेली तेव्हा लोकांनी चांदी घेऊन इथेच ठेवायची आणि रोज विकायची. म्हणजे ट्रेडिंग सारखं इथे ठेवून द्या, परत भाव जरा वाढला, आता मी 60नी घेतली ना 70नी झाली की माझी विकून टाका, मी 50नी घेतली ना 60नी झाली की विकून टाका. हा वेगळाच वर्टिकल आहे धंद्याचा. म्हणजे शेवटी एक दिवस असं झालं होतं की आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची चांदी 2,900 किलो झाली होती. आणि ती ठेवणार कुठे सांग ना तुम्हाला. बरोबर. की कुठल्याही वर नेऊन तिजोरीत ठेवता येत नाही एवढी चांदी. कुठल्या स्लॅबला पण झेपणार नाही ती चांदी. अरे बापरे. म्हणजे प्रश्न असे यायला लागले नंतर. पण मग सुटलं ते सगळं. नंतर स्टेबल झाला भाव आणि ते सगळं सुटलं म्हणजे नंतर त्याच्यानंतर. पण हे जे येतं ना की सोन्याचा एक भाव असतो, मग त्याच्यावर एक कारागिराचा एक, त्याच्यावर एक वरती एक हे असतं, त्याच्यावर एक हॉलमार्कचा एक भाव येतो की म्हणजे काही ना काहीतरी फी येत असेल त्याच्यावर. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये अशी एक जाहिरात येतं ना की हॉलमार्क करून आणतात आपल्याकडे दागिने आणताना, किंवा व्यापारी आणतात ते हॉलमार्किंगचे दागिने आणतात. त्यामुळे हॉलमार्किंग आपल्याला वेगळं काही फीस द्यावी लागत नाही त्याची. पण ती कोणाला तरी द्यायला लागत असेल, ती त्याच्यात इन्क्लुडेड असते. राईट. सो मला असं म्हणायचंय की ज्या वेळेला मेकिंग चार्जेस माफ अशा जाहिराती येतात, हो, तर हा मार्केटिंगचा एक प्रकार आहे. मार्केटिंगचा प्रकार आहे. कारण हा काय कारागीर त्याचं पोट त्याच्यावर आहे, त्याचा तो व्यवसाय आहे, तो कसा पूर्ण ज्वेलरच्या कडनं हे लोकांसाठी काहीतरी ऑफर की त्या निमित्ताने सेल वाढतो, सेल वाढला की आपोआप मग ते भरून निघतं असं. सो त्या सगळ्या व्यस्त ह्याच्यामध्ये की तुम्ही ज्या वेळेला घरी येत असाल आणि मला असं तुमच्याबरोबर बोलतानाही गप्पा मारतानाही माहिती आहे की तुम्हाला प्रचंड स्वयंपाक करायची आवड आहे. आणि तर सौरभला किंवा मुलीला काही ना काहीतरी स्पेशल ओकेजनलाच असं नाही पण अदरवाईज पण तुम्ही देत असाल. रोज शाळेत आल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी खायला करून ठेवायला लागायचं. एखादी स्पेशल डिश जी तुमच्या हातची आवडते अशी. सगळ्यांना करंजा खूप आवडतात. म्हणजे ओल्या नारळ मुलांना तर आवडतातच, नातवंड पण तितकेच हौशीने खातात करंजा अगदी. की सगळ्यांना करंजा खूप. आणि बाहेरचे लोक पण म्हणतात की तुझ्या करंजा एकदम वेगळ्या असतात असं. खरं काही त्याच्यात हे नेहमी सासूबाईंच्याकडनं शिकलेली नाही, पण मुळात आवड पण लागते ना. आवडही लागते. आवड असली की सवड होते, सगळं आहे. मग त्याच्या मुळात एक उत्साह पण लागतो. जे मला सौरभ सारखं म्हणतो की आई खूप उत्साही आहे आणि खूप गोष्टी करत असते. पण उत्साह असल्याशिवाय होत नाही काही. आणि टीव्ही खूप कमी बघते, न्यूज बघते, पण असं टीव्ही काही फार बघत नाही मी. आपल्या आरपारच्या परिवारामध्ये एक नवीन प्रोडक्ट आपल्याबरोबर आहे आता आलेला. आणि नेत्राज इंडियन मिल्स नावाचा हा प्रोडक्ट आहे. नेत्रा भालेराव या फार इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे हे. तर या मुळात रिअल इस्टेटमधनं आले आहेत, पण यांचे हे जे प्रोडक्ट्स आहेत हे रेडी टू कुक, म्हणजे हे मसाले नाही आहेत.
हे पदार्थ तयार केलेले आहेत. याला गरम पाणी घाला. हा, म्हणजे त्यांनी त्याच्यात डिरेक्शन्स दिलेले आहेत. त्यांचे पुलाव असतील, झुणका असेल किंवा त्यांचा उपमा असेल, तर हे आमच्यातर्फे तुम्हाला या नेत्राज इंडियन मील्स हे प्रोडक्ट्स तुमच्यासाठी. थँक्यू. आणि हे तुम्ही वापरून बघा घरी आणि त्याचा अभिप्राय असेल येस तुम्ही नक्की कळेन. तर त्यावेळेला असं होतं ना की मला तर असं अजूनही असं वाटतं की जी इन्व्हेस्टमेंट, सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची जी सवय लावली ना ती PNGनीच त्यावेळेला रुजवात केली. कारण ह्या पायंडा नव्हताच. लागेल तसं सोनं घेतलं जायचं ना, पण तुम्ही महिन्याच्या महिन्याला या किंवा भिशीमध्ये घाला. आणि आत्ताचे खूप प्रश्न असतात असे की त्यावेळेपासून तुम्ही सोनं का नाही घेऊन ठेवलं. तर म्हणून याचा मकाचा इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न होता की आजकालच्या मुलींना तुम्ही हे आवर्जून सांगाल का की बाई तू तुझ्या स्वतःसाठी सोनं मी बघते आता माझ्या लग्नापासनं. म्हणजे मी तुला सांगते की माझी आई माझ्या भाऊबीजेला मला दरवेळेला काहीतरी सोन्याचं करायची. चेन कर, बांगड्या कर, म्हणजे असं काहीतरी दागिना करायचं, कानातलं कर, व्हॉटेव्हर, म्हणजे काहीतरी छोटं केलं तरी सुद्धा सोन्याचं काहीतरी भाऊबीज म्हणून द्यायचं. तेव्हा माझा भाऊ नेहमी म्हणायचा, बरं आहे तुझं आपलं, तुला फुकट सोनं मिळतंय, मी नुसतं द्यायचं तुला पुढे मला काय. म्हणजे मजेत चालायचं असं. पण करणारे बाबाच होते. आई भाऊ काय तेव्हा कमवता नव्हता, काही नव्हता. कारण भाऊ माझं शिक्षण झालं ना अमेरिकेत गेला. पण कसं होतं ना की प्रत्येकाला वाटतं की आता सोनं घेऊन ठेवायला हवं होतं असं. इव्हन फ्लॅटच्या बाबतीत नाही का होत, अगं तेव्हा इतका 50,000ला फ्लॅट मिळत होता, मग का नाही घेतला तेव्हा तुम्ही असं. म्हणजे मी तुला सांगते की जसं सोन्याचं आपण म्हणतो तसं फ्लॅटचं. तर मी तेव्हा आमच्या चार्टर्ड अकाउंटंटना म्हणलं, ते मला म्हणले, वहिनी तुम्ही काय काय बघणार आहात, शेवटी कुठेतरी थांबा तुम्ही आता, की इतकं सगळं मॅनेज करायला तुमच्याकडे मनुष्यबळ नाहीये काही म्हणाले. आणि मग ते फ्लॅट भाड्याने द्या, त्यांची कॉन्ट्रॅक्ट करा. बरं तेव्हा ऑनलाईन पण नव्हतं काही. बरोबर. तर सोन्याचं तर काय व्हायचं की लोकांची परिस्थिती नव्हती ग तेव्हा. लोकांना म्हणजे बँकेत माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना 400 रुपये पगार. नवीन असताना तेवढेच पगार असायचे. मग तू 400 रुपयातलं घर चालवून सेव्हिंग करायचं प्लस सोनं घ्यायचं म्हटल्यानंतर तू किती घेणार ना. ते तुला जेवढं झेपतंय तेवढं. आणि मग ते साठवून म्हणजे माझ्या आठवणीत मी सांगते, एका बाईंनी लहान लहान वेडणी 44 ग्रॅम जमवली होती आणि ती सगळी 1-1 ग्रॅमची वेडणी घेऊन आल्या होत्या आणि म्हणल्या मला ह्याच्या बांगड्या करायच्या आहेत. म्हणजे केवढं ड्रीम होतं. आता म्हणतील की नाही की आता कार्ड पेमेंट करा, लगेच तुम्हाला मिळतं. खरंय खरंय. म्हणजे ती एक काळ वेगळा होता की, आणि पैशाला म्हणजे किंमत आपल्याला स्वस्त वाटायचं. आता वाटतं की अरे एवढं स्वस्त सोनं होतं, पण तेव्हा लोकांचं इन्कम पण तेवढंच होतं ना, पैशाला व्हॅल्यू होती तेवढी. ते पुढे आता कमी कमी होत शेवटी आता मग तेव्हा डॉलर आधी 4 रुपये 7 रुपयांनी होता. मी पहिली मुलांना घेऊन अमेरिकेची ट्रिप केली तेव्हा डॉलर 7 रुपये होता. आता 90ला आलाय. म्हणून म्हटलं की म्हणजे हे जसं वाढत गेलंय ना तसंच सगळे रेटच वाढत गेलेत ना. त्यामुळे आणि DN हे किती मिळतात आजकाल लोकांना ना. त्यामुळे लोकांचे पगार भरपूर झालेत आणि ह्या IT मुळे तर आता लोकांच्या जवळ इतका पैसा झालाय ना खरं सांगायचं. त्यामुळे हे जे नवीन नवीन दागिने जे सौरभने इंट्रोड्यूस केले की वर्किंग वुमन असतील किंवा जेंट्स ज्वेलरी आहे, तर हे पण मला असं वाटतं की भरपूर चालते. कारण सलमान खान दुबईचं दालन ज्या वेळेला ओपनिंग होतं त्यावेळेला सलमान खानचे होर्डिंग्स अजूनही पुण्यात होते. त्यावेळेला सलमान खानला कसं घेतलं. पण झपाट्याने बदलत गेल्या गोष्टी. आणि तुमचं एक कोविडच्या दरम्यान तुम्ही म्हणलात की आता तुमचं जाणं बंद झालं. बंद म्हणजे अगं एक लॉकडाऊन माहिती नसतं आपल्याला. आणि समोर येणार कस्टमर आणि दुकानातल्या सेल्स गर्ल्सना किती जणींना कोविड झाला तेव्हा. म्हणजे मे बी दुकानातनं झाला असेल किंवा घरात त्यांच्या बाहेरनं कुठनं पण होऊ शकेल, पण तेव्हा भीती खूप होती. नाही, पण त्याच्यानंतर तुम्ही फार इंटरेस्टिंग गोष्ट केलीत की त्या दरम्यान तुम्ही गोल्ड मेडल मिळवलं गीतेचं हे करून. नाही, गोल्ड मेडल मी मिळवलं शाळेमध्ये. अच्छा. नाही, पण तुम्ही मला काय ते सांगितलं होतं की कोविडच्या दरम्यान मी शंकराचार्यांच्याकडनं परीक्षा दिली गीतेची. आधी मी गीता शिकले इथे, मग गीता पाठ करून त्यांच्याकडे ते म्हणतील त्या श्लोकापासून सुरुवात करायची.
आणि ते थांब म्हणेपर्यंत म्हणायचं. सो हे पाठांतर आहे तुमचं? पाठांतर आहे. मी आता रोज गीता पुस्तक हातात न घेता म्हणते. मी रोज कमीत कमी 3-4 अध्याय म्हणते की तेवढं पाठ राहतं ना. हो. हां. आणि ब्रेनला चांगलं, संस्कृत केव्हाही चांगलं, ब्रेनला अल्झायमर्स होत नाही. म्हणजे आम्ही वर्डल करतो तर तुम्हाला अध्याय पाठ आहेत. पण काळजी घ्यायची असं आहे फक्त, बाकी काही नाही. सो मग आता तुम्ही ज्या वेळेला रिटायरमेंट असं आपण जर का म्हणलं तरी सुद्धा मला माहितीये की तुम्ही ज्या वेळेला ओपनिंग असतं दालनाचं तेव्हा अव्यात तुम्ही ट्रॅव्हल करत असता. तुम्हाला ट्रेकिंगची आवड होती यंग एज मध्ये की ऍक्टिव्ह राहणं? भरपूर ट्रेकिंग केलं तेव्हा. कुठं कुठं गेला होता? मी मानसरोवर कैलासपासनं ट्रेकिंग, पहिला ट्रेक माझा मानसरोवर कैलासचा होता. आणि तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्यांच्याकडनं परवानगी घेऊन जावं लागायचं. आणि लॉटरी सारखे नंबर काढायचे. लिमिटेड होतं ते. किती बरं होतं ना, कारण आता कोणीही जातं आणि पर्यावरण संपलेलं. 30चा ग्रुप होता फक्त. 30 न्यायचे लोक फक्त एका वेळेला. आणि म्हणजे एक लायझन ऑफिसर आमच्या बरोबर असायचा की रोज तो ट्रिपचं हे सांगायचं इकडे दिल्लीला फोन करून की कसं चाललंय आमचं वगैरे. किती इंटरेस्टिंग ना की कंट्रोल चेक्स होते. म्हणजे हे मी 1992चं सांगतेय. बर. आणि 1 महिन्याचा ट्रेक होता. अयो. म्हणजे मी 5 ऑगस्टला गेले, ती सप्टेंबरमध्ये परत आले. आणि मी म्हणजे गणपतीच्या तेव्हा दिल्लीत आलेली होते सप्टेंबरमध्ये. भरभरून आयुष्य जगलायत. पण तुम्ही ट्रॅव्हल खूप करता? ट्रॅव्हल तर खूप करते. म्हणजे इंडियन अब्रॉड माझं ऑलमोस्ट सगळं बघून झालंय. आता मला जायचंय फक्त साऊथ पोल, नॉर्थ पोलला. तेवढंच राहिलंय. आवडतंय. म्हणजे विचार आहे की जायचं, फक्त आता थंडीन हे कसं झेपेल माहित नाही, पण मनात आहे म्हणजे की करावं ते सुद्धा असं एकदा. सो आता हा जो प्रवास आहे तुमचा की आता हे 60हून अधिक हे झालेले आहेत, दालनं झालेली आहेत, तर ही अशीच वाढत राहो अशी शुभेच्छा आमच्या सगळ्या आरपार आणि वुमन की बातच्या परिवारातर्फे. आणि तुम्हाला दंड आयुष्य लाभो. असेच तुम्ही खूप भरपूर हिंडा. आम्हाला लोकांच्या शुभेच्छा हव्याच आहेत, कारण त्याच बळावर आम्ही तुम्ही ग्राहक आहात म्हणून आम्ही आहोत तिथे, असं आहे ना शेवटी. त्यामुळे आम्हाला लोकांच्याकडनं चांगला फीडबॅक मिळायला पाहिजे, चांगला प्रतिसाद मिळायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. थँक्यू काकू, तुम्ही आलात. धन्यवाद.